तू हे काय चालवलंस हे कळायला हवा मला. मी कुठे काय करतेय? सगळंच तर तुम्ही करताय मिस्टर विकी पटवर्धन. अजय ठाकूरला मारायला माणसं मी पाठवली असं का सांगितलंस तू डॅडला? डॅडनी मारलं तर वाईट वाटलं? शट अप. विकी, मी तुला आधीच सांगितलं होतं तू काहीही करू नकोस. तुझा एक चुकीचा डिसिजन आपल्याला खूप महागात पडू शकतो. पण तरीही तू अजय ठाकूरला मारायला माणसं पाठवलीसच. का नाही ऐकलंस माझं? हो, मी अजय ठाकूरला मारायला माणसं पाठवली कारण तो मला राग आला होता त्याचा. हा, हे सगळं मी तुझ्यासाठीच करतोय ना? हा, आणि तू मलाच अडकवण्याचा प्रयत्न करतेस. वाय? आणि हे सगळं करून काय अचीव करायचंय तुला? मला काय अचीव करायचं आहे तुला चांगलंच माहिती आहे विकी. त्यामुळे पुन्हा अशी चूक करू नकोस. काय चूक केली मी? काय? हे बघ, माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तू हवेस म्हणून हे सगळं करतोय मी. धनंजयला मारण्याच्या प्लॅन मध्ये मी तुला मदत केली म्हणून तो प्लॅन सक्सेसफुल झाला, कळलं? आणि तूच माझ्याबद्दल डॅडला सांगितलंस. आज तुझ्यामुळे डॅडने माझ्यावर हात उगारला. हा, उद्या जर ते अजय ठाकूरला कळलं की मी त्याला मारायला माणसं पाठवले तर तो अरेस्ट करेल मला. तुला मला अरेस्ट झालेलं बघायचंय? सांग ना. तुला अरेस्ट होऊ नये म्हणून तुझ्या चुकीची शिक्षा दिली असं समज विकी. आणि तरीही तुला माझं ऐकायचं नसेल तर मी स्वतः अजय ठाकूरला सांगेन की तू त्याला मारायला माणसं पाठवली होतीस. आणि येस विकी. मग मला पण माझं तोंड उघडावं लागेल. हा, मला सुद्धा बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. मला सुद्धा अजय ठाकूरला सांगावं लागेल की धनंजय सरदेसाई जिवंत नाहीयेत, त्यांना तू मारलंयस त्या रात्री. तू त्यांना ड्रिंक मधून गोळ्या दिल्यास आणि मग नंतर ते ऑफिस मधून बेपत्ता झाले असं पिक्चर क्रिएट केलंस. त्यांची डेड बॉडी शहरातून कॅरी करत कुठे नेऊन टाकलीस ना, हे सगळं सांगे ना मी त्याला. बेबी, माझा स्वीटहार्ट आहेस ना तू असं करणार? हो, करणार. किती मूर्ख आहेस तू. धनंजयला ड्रिंक मधून गोळी मी दिली, पण ती गोळी मला कोणी दिली? सगळं ओके आहे ना? हो, काल रात्री ड्रिंक दिलं होतं. आणि मी दिलेलं टॅबलेट? धनंजय ऑफिसमधून बेपत्ता झाला, पण ऑफिसच्या लॉबीमध्ये पाहिल्याचं खोटं कोण बोललं? इथे धनंजय कुठे ते कळत नाहीये. आत्ता आला होता पण आता नाहीये केबिन मध्ये. लॉबी मध्ये होते. बोला मिस्टर पटवर्धन. राणी, विकी निघाला का तिथून? मी वाट बघतोय त्याची. तो कॉलही अटेंड करत नाहीये. कुठे आहे तो? मिस्टर पटवर्धन, विकीने अजय ठाकूरवर हल्ला केला. त्यांनी अशी चूक पुन्हा करू नये हा कन्सर्न होता आपला. हो, पण आता त्यांनी मनात राग धरलाय आणि या सगळ्या प्रकरणात तो मलाच अडकवायचा प्रयत्न करतोय. सो प्लीज तुम्ही काळजी घ्या. राणी, मी शिलर, मी तुला थांबायला सांगितलं होतं. सर, काल झालेल्या प्रकरणानंतर तुम्ही असं एकटं जाणं योग्य नाहीये. आणि तुम्ही ज्याला भेटायला जाताना त्यांनीच तुमच्यावर हल्ला करवल्याचा संशय आहे. पण हाच विकी आपल्याला धनंजय सरदेसाईंबद्दल इन्फॉर्मेशन देणार. जर त्याला कळलं की आपण एकत्र आहोत तर? सर, हवं तर तिकडे पोचल्यावर तुम्ही पुढे जा, मी मागे थांबतो. पण आता ही रिस्क घेऊ नका सर. आणि बाय द वे, या तावडे सरांच्या ऑर्डर्स आहेत. ठीक आहे, पण विकीला कळता कामा नाही की आपण एकत्र आहोत. कदाचित तो पुढे यायचा ना. ओके सर. बस. येस सर. एक मिनिट. आई? हाँ बोल आई. हॅलो भाऊजी,
मी बोलतेय ज्योती वहिनी. वहिनी तुम्ही आईच्या फोनवरून? हो म्हणजे तुमचा नंबर नव्हता ना माझ्याकडे. काय झालं वहिनी, तुमचा आवाज असा काय येतोय? भाऊजी कुठे आहात तुम्ही आता? ड्युटीवर आहे. बरं तुम्ही घरी कधी येणार आहात? काय झालंय वहिनी? जरा काकूंची तब्येत बिघडली आहे. अरे बापरे, काय होते आईला? त्या दिवशी त्यांना चक्कर आली होती ना, तशीच आत्ताही चक्कर आली आहे. मी लवकरात लवकर पोहोचतो. तुम्ही तोपर्यंत डॉक्टरांना बोलून घ्याल का? हो मी डॉक्टरला बोलवते फोन करून. तुम्ही काळजी नका करू, आम्ही आहोत सगळे इथे. तुम्ही या, तुम्हाला वेळ मिळेल तसा. ठीक आहे, मी येतो. काय झालं सर? आईची तब्येत बिघडली. सर प्लीज जरा ऐका माझं, तुम्ही घरी जा, मी बघतो काय करायचं ते. मी भेटतो त्या विकीला आणि जर तो काही बोलला नाही ना त्याला तसंच आत टाकतो आणि त्याच्याकडनं सगळं बदवून घेतो. नाही शलर, हलगर्जीपणा करून चालणार नाही, मलाच जावं लागेल. हो पण सर अशी आई आजारी असताना विकीला भेटून लगेच नाही. तोपर्यंत डॉक्टरही येतील आणि शेजारी आहेत तिथे. चला चल, विकीला काढलं पाहिजे. बस. येस सर. तर मी स्वतः अजय ठाकूरला सांगेन की तू त्याला मारायला माणसं पाठवली होतीस. तिवारी फास्ट. विकी अजयची भेट होता का मने? हाँ जी मैडम. कुठे भेटणार आहेत ते माहिती आहे ना तुला? जी हाँ मैडम, मैंने बात करते सुना है. वो लोग SD रोड पर मिलने वाले. SD रोड? आपल्याला उशीर होता का मने? मैं यहाँ से लेता हूँ, नजदीक गिरेगा. मैडम, विक्की साहब और पुलिस एक दूसरे को मिल गए तो विक्की साहब पुलिस को सब बता देंगे ना. हम धनंजय साहब को कैसे लेके गए, उन्हें कैसे मार डाला और उन्हें मार के कहाँ फेंका. धनंजय साहब ऑफिस में भी नहीं गए थे, हमने झूठ बोला. मुझे ऐसा नहीं करना चाहिए था. असल में मैंने उन लोगों का इंतजाम नहीं किया होता तो ये झमेला कुछ नहीं होता मैडम. अब सब जब सामने आ जाएगा तो हम तो फंस जाएंगे मैडम. विकी, विकी थांब, थांब विकी. काय झालं? डॅड, डॅड काय करताय तुम्ही? चावी द्या. विकी काय चाललंय तुझं? अरे आधीच अजय ठाकूरला मारायला माणसं पाठवून तू चूक केली आणि आता पुन्हा तुझं हे काय? मी काय करतोय कळेल तुम्हाला. माझ्यावर हात उचलला ना तुम्ही, बघा आता मी काय करतो. विकी तुला चावी मिळणार नाहीये. मी राणीला फोन केला होता, तिला अडकवण्याचा प्रयत्न करतोयस तू. अरे का करतोयस तू हे सगळं? हां हे बघ, तुझ्याकडून पुन्हा चूक होऊ नये म्हणूनच राणीने मला सांगितलं ना. हे बघ विकी, अरे तुझ्या भल्यासाठीच चाललंय ना हे सगळं. हे बघ विकी, चल घरी चल. मी येणार नाहीये. मग कुठे जाणार आहेस? अजय ठाकूरला भेटायला. काय? विकीला काय सांगायचं असेल सर? धनंजय सरदेसाईंबद्दल म्हणालाय, पण नक्की काय सांगायचं असेल कळत नाहीये. सर मला असं वाटतं की धनंजय सरदेसाई कुठे आहेत हे त्याला माहिती असावं. किंवा मग त्यांच्या प्रॉपर्टीबद्दल. हो असंही असू शकतं, कारण पटवर्धन आणि सरदेसाईंच्या बिझनेसमधल्या गोष्टी विकीला माहिती असण्याची शक्यता आहेच. आणि त्याच्या म्हणण्यानुसार ह्या माहितीमुळे आपण धनंजय सरदेसाईंपर्यंत पोहोचू शकतो. पण सर तरीही मला एक शंका आहे. कोणती? सर मीरा सरदेसाईंचं असं म्हणणं आहे की तुमच्यावर जो हल्ला झाला त्यासाठी विकीने माणसं पाठवली होती. मिसेस सरदेसाई काळजी करू नका, तो पोचेल घरी. तुम्हाला भेटला का तो? आमच्या समोरच त्यांनी तुम्हाला फोन केला होता काहीतरी सांगण्यासाठी धनंजय बद्दल.